आमचे डीजे मास्टर सुद्धा कधी काय लावतील त्याचा काही नियम नाही आहे, परंतु जे काही लावतात त्याने काही जणांच्या चेहऱ्यावरती तरी हास्य येतं. आता त्याने जुबा केसरी केसरीवाला स्वाद, पण त्याच्याकडून एक संदेश सुद्धा असतो, कृपया करके वो जुबा केसरी लेकिन बंद रखे. कारण ते ज्यावेळेला मुखाचा तर त्यावेळेला बोलण्याची कोणती गरज नाही पडत, नाही त्यांना बोलता येत, म्हणजे ती दोन कामं करतात. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे परदेश दौऱ्यावरती असणारे मॅनेजर सन्माननीय निनादजी वर्तक, आणि त्यांची मेहनत आपण मागील 3 दिवसापासून बघतो. म्हणजे जरी त्या क्षेत्रामध्ये अन्वय काम करत असला किंवा कुणालजी जरी असले तरी सुद्धा तिथं जाऊन काही कमी तर राहत नाही ना, आणि ते कमी असेल तर मी सांगणार. आणि ते प्रयत्न तिथं करत असताना या स्पर्धेचा एक भाग म्हणून त्यांची सुद्धा मेहनत खूप मोठी आहे. चला मॅचला होतीये सुरुवात. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच भावेश घरत यांना आपण इन टीम बघत आहोत आकाशी संघाकडून, आणि त्यांच्या समोर फलंदाजीसाठी 2 फलंदाज, एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला निशांत. भावेश ऑन बॉलिंग ट्रॅक, उमेळा विपक्ष आगाशी. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. जिंकणारा संघ बक्षिसासाठी पात्र, आणि तो पात्र असताना आता काय उमेळाचा तो स्टार्ट बघायला मिळेल का? स्पॅकेट काढण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जात होता परंतु अडवला गेलाय आणि पहिल्याच चेंडूवरती एका धाब्याने धावफलकाचा श्री गणेश होतोय आणि श्री गणेश होत असताना मात्र एक धावफलकावरती लगावली जाते. भावेश घरत पहिल्या मॅच मध्ये नव्हते, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये त्यांचं आगमन झालं, आणि तो दुसरी मॅच खेळत असताना पहिल्या षटकामध्ये आपली ती काहीशी बोटांची हरकत दाखवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. भावेश यांच्या समोर आता सागर असतील. निशांतने पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने फटका स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, कापण्याचा प्रयत्न केला, तितका कटलेला नाहीये, आणि त्यामुळे तिथे मोठा फटका नाही आला तर एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील मैदानात. म्हणजे कधी तुम्ही चौकारासाठी जाल त्यावेळेला एकच धाव मिळेल, कधी षटकारासाठी जाल त्यावेळेला विकेट मिळेल. प्रत्येक प्लॅनसाठी तुम्हाला तयार राहायचंय. म्हणजे तुम्ही एखाद्या जंगलामध्ये जात असताना एखाद्या कोणत्याही छोट्या प्राण्याच्या शिकारीसाठी जात असताना तुम्हाला एवढं मात्र हत्यारे घेऊन जावं लागणार, एवढं तयार राहावं लागणार आहे की अचानक वाघ समोर आला तर काय करायला पाहिजे, एवढी तुमची तयारी हवी आहे. तितकी तयारी तुम्हाला या मॅचसाठी करावी लागणार आहे, मग आगाशी असो किंवा उमेळा असो. डेफिनेटली, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे भरतजी. कारण इथून जर सामना केवळ विजयी झाला ना तरी बक्षीस पात्र ठरणार आहे. कारण समाजाकरिता एक बक्षीस राखीव देखील आहे 4थ्या क्रमांकाचं. म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये जरी आपण संपलो किंवा पराभूत झालो तरी 11,000 रुपये, 111 रुपयाचं पारितोषिक हे आपल्याला लागू होणार. हीच तर या स्पर्धेची खासियत आहे, सगळ्यांना सामावून घेण्याचं काम एमसीसी करत असते. लेफ्ट हँडर बॅटरसाठी हा टाकलेला चेंडूला पाठवून दिलं. शॉट पूल अँड जॅम, चेंडू निघून गेला. युरो पॉवर षटकार, 6 धावा. किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. बॉल द्या मैदानात मध्ये. आता हे असंच घडणार आहे. इथून पुढच्या येणाऱ्या मॅच मध्ये तुम्हाला बॉल घे असंच काहीच बोलावं लागणार आहे. कारण सगळ्या मॅच रफ अँड टफ होतील. प्रत्येकाने या मैदानावरती आपला पहिला सामना खेळलाय. पहिला सामना खेळल्यानंतर या मैदानाची भौगोलिक रचना, खेळपट्टी कशी रिॲक्ट करते याची सर्वांना माहिती आली आहे. आणि ही माहिती येत असताना तुम्हाला प्रत्येक आता पॅचेस माहीत पडल्यात, आणि म्हणून चेंडू बाहेर जाणं किंवा लवकर विकेट येणं त्याच्यावरती उपाययोजना म्हणून लगेच त्याच्यामध्ये पलटवार, कमबॅक यासारख्या सर्व बाबी म्हणजे आता इथून पुढच्या मॅचेस क्रिकेटसाठी खूप चांगल्या असणार आहेत. तर दर्शकांसाठी सुद्धा त्या रविवारला सुनेरा बनवणाऱ्या मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. डेफिनेटली खूप चांगला षटकार आला सागरच्या बॅटमधून. चांगलं प्रत्युत्तर दिलं भावेशला. डवकुऱ्या आताच्या या बॅटरनं पुन्हा एकदा 22 होतो आहेत स्ट्रायकर एंडकडे सागर करिता. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा शॉट ऑन चाप करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक वेगानं आले जरूर, परंतु बॅकअप नव्हता त्यामुळं फेकी केलेली नाहीये. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु यष्टिरक्षकाच्या ते लवकर लक्षात आलं नाही की बॅकअपला खेळाडू आहे हे दाखवून दिलं त्यानं, परंतु तद्वर उशीर झाला होता. अब क्या हुए पछताए जब चिडिया चुप गई खेत. संत कबीरांचा हा दोहा आपल्याला आठवतो. उशीर झाल्यानंतर पश्चाताप करून काही फायदा नसतो. म्हणजेच वेळ गेल्यानंतर तुम्ही काही किती हात पाळले त्याला काही त्याचा काही अर्थ नसतो. मग अशी बॅकअपचा उल्लेख केला, तुम्हाला बॅकअप द्यावं लागणार आहे, नाहीतर बॅकअप तुमच्या डोळ्यासमोर येईल. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हरकत करत असताना मागे निघून गेला. बॅटची वरची कडा, फलंदाज बाद मोठ्या विकेटचं पतन. निशांतला मैदान सोडावं लागतंय. भावेश घरतने मिळून दिला ब्रेक थ्रू. गॉन.
बारा मिरविते ती गणशी गणशी आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. थँक्यू. रिप्लाय मध्ये पाहू शकता फलंदाजानं केली हरकत, गोलंदाजाला मिळाली बरकत. बाद झालाय बॅटर निशांत. भावेशला मिळालं पहिलं यश. विकेटचं पतन होत असताना माघारी परतावं लागतंय. निशांतला पहिल्या विकेटचं पतन झालं. चांगला झेल टिपला यष्टींच्या मागे यष्टीरक्षकानं, कारण अशा वेळेला डायव्हर्ट होणारा चेंडू पकडणं सोपं नसतं तेवढंच, परंतु चांगला झेल कंप्लीट केला. न्यू बॅटर इन झालेत गौरव. भावेशनं कमबॅक दर्शवलाय ना, खूप चांगला कमबॅक. जशी बरकत हरकत आपण बघितली तसा फलंदाज सुद्धा सरकत मैदानाबाहेर गेला. सरकत मैदानाबाहेर गेला, विकेट आली. आणि आता 2 चेंडू शिल्लक असताना भावेश यांचा नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे? नेक्स्ट प्लॅन खूप महत्वाचा आहे, कारण या मॅचला तुम्ही प्रत्येक षटकागणिक प्रत्येक चेंडू गणिक जर का विचारपूर्वक खेळ नाही साकारलात तर कदाचित समोरचा संघ हावी होऊन जाईल. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं बघा, फुल ऑनलाईनचा चेंडू हाताळायचा होता आणि त्या चेंडूमध्ये गतीचं परिवर्तन त्याने लगेच ओळखलं होतं, त्वरित ओळखलं होतं आणि ते ओळखत असताना चेंडूला कव्हरमध्ये ढकललं. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. शेवटच्या आता अंतिम चेंडू शिल्लक असेल. 9 धावा धावपल करते एका गाड्याच्या मोबदल्यात टीम उमेळा या संघाच्या. एक षटकार आल्यानंतर थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय तो अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या टीम अगाशीनं. धावपलकावरती 9 धावा असताना एक फलंदाज जो माघारी परतवलाय तो कुठेतरी आत्मविश्वास दुणावतोय भावेशचा. हा बॉल यावेळेस खोलात टाकला. बॉलबॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू थांबवू शकलेले नाहीयेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे भरतजी. धावपलकावरती 10 धावांच्या मोबदल्यात 1 गडी जो कमावलाय टीम आगाशीनं आणि बॅटिंग करत असताना 1 गडी गमावलाय तो टीम उमेळानं. 10 वरती 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि याच्यामध्ये भावेश घरत यांचं जे षटक आहे त्याच्यामध्ये तो षटकार वगळता जास्त मोठी काही हरकत करता आलेली नाही आहे. म्हणजे मोठ्या फटक्यानंतर जे पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की ते 12-15 तरी पहिल्या षटकामध्ये लगावल्या जातील, त्या 12-15 पर्यंत जाऊ दिलेलं नाही आहे. म्हणजे क्षणाक्षणाला येणार आहे जे काही तुमच्याकडे कॉम्पिटिटिव्ह गोष्टी आहेत त्यांना तुम्हाला भेटणं गरजेचं असणार आहे. म्हणजे एका एका छोट्या छोट्या गोष्टीवरती तुम्हाला विनिंग पोझिशनमध्ये यावं लागेल. मग ते सामन्यामध्ये विन होण्यासाठी तुम्हाला षटकागणिक विनिंग पोझिशनमध्ये यावं लागणार. म्हणजे एका षटकामध्ये हावी ठरावं लागणार आहे गोलंदाजावरती, गोलंदाजाला फलंदाजावरती. या छोटे छोटे विचार आहेत, हे 5च मोठे करत असताना भावेश अनुभवी खेळाडूंचा मास्टर स्ट्रोक असं आहे. अशी कमेंट आपण बघतोय आमच्या मुख्य स्क्रीनवरती. डीबीएन, आता डीबीएनला अनेकांनी नावं दिले त्या डीबीएन सारखी. आता मी विचार करतोय अजून यांच्यामध्ये कोणतं नाव येईल, कारण खरोखर आउटस्टँडिंग टेलिकास्ट. कॅमेरामॅनचा जर विचार करायचा झाला तर प्रत्येक कॅमेरामॅन म्हणजे जेवढे प्रवीण पाटील यांच्या साथीनं काम करतात ते प्रत्येक कॅमेरामॅन चेंडूला अगदी डीपली कव्हर करतात, त्या चेंडूपर्यंत पोहोचतात. ही कॅमेरामॅनची सर्वात मोठी खासियत असते. ते खासियत असणारे कॅमेरामॅन आहेत आणि मल्टी टॅलेंटेड सर्व. कोणाला ऑपरेटर म्हणून बसवलं तर तो ऑपरेटर म्हणून सुद्धा काम करेल, कोणाला कॅमेरामॅन बसवला ती सुद्धा काम करेल. कॅमेराच्या पोझिशन बदलत असताना माणूस बदलला तरी सुद्धा त्याचा प्रभाव पडत नाही. हो, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग, फिल्डिंग फेकी, फेकीमध्ये नेकी नाही, नेकी नाही आहे, त्यामुळे तिथे धाव घेत असताना धावचीची संधी सुद्धा मिस झाली आहे. धावचीची संधी मिस झाली. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. निते प्रणीत बघा, हे सुद्धा एक वेगळं म्हणजे आश्चर्यचकित होणारी गोष्ट आहे. भरपूर असे आगाशीचे मेंबर्स आहेत पण त्यानंतर आम्हाला नावासाठी आवाज द्यावा लागलाय. असं सुद्धा होता. हा वेगळा पार्ट आहे, कारण ऑर्गनाईज करत असताना कुठे काही कमी तर पडत नाही ना, याच्यासाठी सगळेजण व्यस्त आहेत. तुर्तास प्रणीत चा पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू पुल केला, क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये, चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली. जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत ओहो, रनआउटची संधी, रनआउटची संधी. जेवढ्या क्विक चेंडू यष्टीवरती लावला तितक्याच क्विक पंचांचं बोट हवेमध्ये आलं, म्हणजे सपशेल फलंदाज बाद. थँक्यू. मोहक खेळण्यासाठी गेला म्हणून त्याची जागा आता मोहक आणि स्मिथ चालवतोय. बघा, हे म्हणजे म्हणतात ना, कोणा एकावरती निर्भर नाहीये. ही एकात्मता आहे, ही आमची एकी आहे
आणि ही एकी दाखवत असताना आणि दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. भाऊ बंदगी, एकमेकातली मैत्री आणि एक गाव म्हणून आपण एकत्रित आहोत आणि त्यामुळे प्रत्येक काम आपल्याला आपलं समजून करायचं हे करत असताना तुर्तास विकेट आली आहे. 11वरती 2. दुसऱ्या चेंडूवरती झालेली हरकत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये फलंदाज बाद झाल्यात. गौरवच्या साथीला आता परेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एक गोष्ट उमेळाला ध्यानात ठेवणं गरजेची आहे. मगाशी फलंदाजी करत असताना धावा आल्या, त्यामुळे त्या धावांना वाचवणं शक्य झालं कारण गोलंदाजांना तिथं बळ मिळालं होतं गोलंदाजी करत असताना. आता सद्यस्थिती आगाशी जो यजमान संघ घरच्या मैदानावरती खेळतोय त्याला या मैदानावरच्या प्रत्येक पॅचची म्हणजे प्रत्येक ठिकाणची भलीभाती जाण आहे. ती जाण असताना त्यांच्या समोर खेळ करत असताना किमान 58-60 या धावांना दाखवावं लागणार आहे. जसं मगाशी खेळ केला तसा खेळ दाखवावा लागणार आहे. तर त्यात चांगली फिल्डिंग ऑन साईडला डीपमध्ये काऊ कॉर्नरमध्ये झाली आहे. सिंगल धाव येते. म्हणजे अर्थातच माझं म्हणण्याचा एकच त्या मागचा उद्देश होता की तुम्हाला मॅच आगाशीशी खेळायची आहे ही वेगळी बाब, आगीशी सुद्धा खेळायची आहे. आगाशी बरोबर आगीशी सुद्धा खेळायची आहे कारण वरून उन्हाचा प्रभाव सुद्धा तितका मोठा आहे. उन्हाचा प्रभाव आहे आणि सध्याचं वातावरण जर बघितलं किंवा प्रशंसकांची संख्या जर बघितली, दर्शकांची संख्या बघितली, आगाशीची जास्त आहे. म्हणजे आगीशी जसा आपण खेळ करतो तसा खेळ करावा लागणार आहे. उमेळाला याची जाण असणं गरजेची आहे. 12वरती 2, अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ जारी आहे. डेफिनेटली कमबॅक केला यावेळेस मात्र प्रणीतनं. 3 चेंडूवरती केवळ 2 धावा यावेळेस खर्च घातल्यात. यावेळेसचा बॉल प्रणीतचा, स्विचिटचा पवित्रा यावेळेस मात्र हाणून पाडला गोलंदाज प्रणीतनं. डॉट बॉल येतो. यष्ट्यांच्या मागे भावेश घरातलं तुम्ही पहा, फडी प्लसचे खेळाडू आहेत परंतु ज्या पद्धतीनं आत्तापाही क्रिकेटची सेवा करतायत, अपरिमित सेवा. 5 चेंडू डिलिव्हर झाला, बॅटनं स्विच केलं तरी सुद्धा आपली जागा आपली पोझिशन सोडली नाहीये, होल्ड केलं स्वतःला आणि चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. डॉट बॉलची सांगता येते ती गोलंदाज प्रणीतची. आणि भावेश यांच्याकडे असला तो अनुभव. यावेळेला कव्हर राहायचा फटका, चेंडू मैदानाला गरगळ घालून ती काय पण डिगून गेलाय. ओहो, चांगली फिल्डिंग तिथे कव्हर मध्ये होत असताना पाठवून दिलं, चेंडूला फेकलं गेलं भावेश यांच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. भावेश यांचा एक्सपिरियन्स तितका मोठा आहे. उमेळ्यामध्ये खेळत असणारे परेश आणि गौरव यांना सुद्धा त्यांचा अनुभव दाखवायचा आहे. परेशने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला, त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा अप थोडाफार झालेला असणार आहे आणि त्या अप झालेल्या कॉन्फिडन्सला आता या मॅच मध्ये त्यांना वापरायचं आहे. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, मागच्या चेंडूला तीच नसीहत द्यायची होती. प्री प्लॅनेड स्ट्रोक होता. पहिलंच प्लॅन केलं होतं की असा फटका खेळायचा आहे. तुर्तास 2 षटकं संपली आहेत. या षटकामध्ये आल्यात 3 धावा, टोटल 14वरती 2 अशी सद्यस्थिती उमेळा संघाची. CC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी, उद्योजक, वाणगाव. राजा शेठ अँड ग्रुप, अभिजित सांगळे. थँक्यू डीजे मास्टर. धावपल्लक 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति सरासरी 7/14 वरती जाऊन पोहोचले. 14 वरती 2 बाद अशी टॉस जिंकल्यानंतर सुद्धा उमेळाची अवस्था आहे. पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय योग्य ठरला, पण या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटवर आले असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा उंबरघोटण आगाशी परिसरातील एक अनुभवी क्रिकेटपटू अर्थातच निनाद राऊत गोलंदाजी मार्क वरती येतील. आता डिमेनने हिंट सुद्धा दिली आहे. गोलंदाजाने केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे फलंदाजांना धावा काढता आलेला नाहीये. चांगली टॅगलाईन तिथे आपल्याला बघायला मिळाली, ती लाईन बघायला मिळाली. निनादचा हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन बॉडी बॅलन्स मागे झुकवत असताना पाठवून दिला. हितेश चोरगे टक्कूने टिपलाय झेल, उंचीचा झालाय फायदा आणि जो काही वायदा म्हणजे तो वादा केला होता गौरवने, तो वादा निभवता आलेला नाहीये. खेळपट्टीवर टिकून राहण्याचा, धावा बनवण्याचा फलंदाज बाद.
थँक्यू. नित्य नियमाचा सराव तुमच्या किती गरजेचा आहे हे टकून दाखवून दिलं हितेश चोरगे. नित्य नियमानं सकाळी 7 वाजता तुम्हाला जीवदानीच्या मैदानावरती सातत्यानं सराव करताना पाहायला मिळतील आणि तो सराव मात्र उपयोगाला येत असताना पाहायला मिळतोय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा अगदी सहज पकडला झेल. खूप कठीण होता, सोपं नव्हतं कारण उंचीपेक्षा खूप जास्त चालला होता. आवाक्या बाहेर चालला चेंडू अगदी सहजरित्या जो त्याने हाताळला. धावफलकावरती 14 धावा असताना तिसरा फलंदाज बाद झालाय. विकेटच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलात तर परेशला माघारी परतावं लागेल. आता गौरववरती जबाबदारी वाढली आहे. नवीन डावखुऱ्या हाताचा बॅटर आलाय मैदानामध्ये मोनिश, परंतु जबाबदारी आता गौरववरती वाढणार आहे कारण तो ऑलरेडी सेट बॅटर आहे. पुन्हा एकदा निनाद सज्ज होत आहेत पुढील बॉल करिता. निनादचा हा चेंडू आतमध्ये येणार होता. बॅट अँड पॅड मधलं अंतर वाढलं आणि त्यानंतर भावेशची चपळाई बघा यश त्यांच्या मागे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि तो टीचर यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी. फलंदाज मोनिशला जसा आला तसा माघारी परतावा लागते. गॉन थँक्यू. दीपेश सर परेश इथे बाद झाला. परेश नाही मोनिश बाद झालेत. आता हॅट्रिक बॉल असणार आहे. पण दीपेश सर मागील वर्षात कुठेतरी त्या भुजिंग ते पैसे ती बक्षिसं अजूनपर्यंत तरी दिसत नाहीयेत. आगाशीचा सामना चालू आहे आणि ती सपोर्टर्सची ती जी काही कहाणी मागून यायची ती कुठं येताना दिसत नाहीये आणि कदाचित त्याच्यासाठी एक मोठा विजय. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन झाल्यानंतर ऑन हॅट्रिक गोलंदाज आलाय निनाद राऊत. मी म्हटलं की या खेळाडूच्या पाठीमागे कमीत कमी 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे. क्या बात आहे. राईट क्लिक म्हणजे आमचे जाता तुमचे पण जाऊ द्यात. युती एंटरप्राइजेस कडून 500 आणि सोबत धरून बांधून राईट क्लिक कडून देखील 500. सर्वे नंबर सांगू नका. सर्वे नंबर 108 मधून 500 प्रति 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्ग वरती निनाद आलाय. न्यू बॅटर संकल्प. संकल्प काय कहून आलाय. संकल्प हॅट्रिक वाचवण्याचा की धावा बनवण्याचा. हॅट्रिकचा बॉल कट केला डीप मध्ये चाललाय स्वीपर कव्हर वरती परंतु शॉर्ट मध्ये अडवला जाईल. एकच धाव मिळेल. सर हॅट्रिक वाचली आणि सोबतच बक्षीस देखील गमावलंय निनाद राऊतनं. धावफलक 1ने वधारते. धावफलकावरती केवळ 15 धावा. संकल्पने खूप चांगला फटका खेळला. ज्या प्रकारे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक इथे दाखवला कव्हर ड्राईव्हच्या रूपाने. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जो तैनात होता त्याने चेंडूला अडवला आणि तो अडवत असताना एक धाव तिथं संकल्पने घेऊन गौरवला स्ट्राईक एंडवरती आणलंय. गौरवला स्ट्राईक एंडवरती आणल्यानंतर गौरवची जबाबदारी आता काय आहे. उमेळा संघ थोडा अडचणीमध्ये आणि ज्या वेळेला अडचणीमध्ये येतो त्यावेळेला थोडंसं टेन्शन वाढतं आणि टेन्शन वाढलं की तुमचं कॉन्ट्रीब्युशन वाढवणं तुम्हाला गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही कॉन्ट्रीब्युशन वाढवत नाही तोपर्यंत तो सामना तितका चांगला रंगत नाही. तुमचं धावफलक वाढत नाही. धावफलकाला ती गती येत नाही. आता वाईट बॉल येतोय अतिरिक्त धाव येते. तुमचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायला तुम्ही जर का एक पाऊल पुढे केलं तर समोरून काही नशिबाची साथ सुद्धा लाभते आणि जर हे सगळं काही नाही झालं तर फ्रस्ट्रेशन मात्र येऊ शकतं. डेफिनेटली यावेळेस फर्स्टेड झाला भावेश यष्ट्यांच्या मागून काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा निनादचा जो प्रयत्न होता. यावेळेस इनसाइड आउटचा फटका मितेश झेलच्या खाली टिपला जाईल. झेल संपलाय. गौरवचा खेळ विकेटचं पतन. याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. तारे गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोक ना पावां अखियां. थँक्यू डीजे. नक्की काय घडलं होतं या चेंडूवरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू खेळत असताना गौरव बाद झालाय. 2 धावा त्यानं केल्यात आणि 2 धावा बघा निनादने कशा प्रकारचा चेंडू हाताळला होता. फिंगर रोल केले होते. गोल्डन स्पॉटवरून बाहेर काढणारा चेंडू त्याला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका थोडासा लॉंग ऑनच्या बाजूने आला. लॉंग ऑफच्या बाजूने आला. तो जर का तिकडे झुकता झाला असता वाईडिश लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर त्या ठिकाणी जर का गेला असता कदाचित त्याच्यावरती या विकेटपेक्षा मोठ्या धावा मिळाल्या असत्या. निश्चित गौरव देखील तेच सांगत होता की लॉंग ऑफला जो फटका गेला तो कव्हर एक्स्ट्रा कव्हरला जायला पाहिजे होता. हे फटका खेळल्यानंतर तो सांगत होता परंतु वेळ निघून गेली. विकेटचं पतन झालंय. निम्मा संघ गारद केलाय आगाशीकरांनी. तो अर्थातच टीम उमेळाचा. न्यू बॅटर इन झाले मैदानाच्या आतमध्ये. मितेश मैदानामध्ये दाखल झालाय.
अकुटप्प्याचा हा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला. पुन्हा एकदा झेलच्या खाली क्षेत्ररक्षक टिपला जाईल. झेल संपलाय. मितेशचा खेळ. तब्बल 4 फलंदाज या षटकामध्ये बाद केले आहेत. गोलंदाज निनाद राऊतनं. थँक्यू डीजे. इथं झेल टिपला गेला. फलंदाजाचा खेळ सुद्धा संपला आणि जी विकेटची चिंता होती ती अजूनही कायम आहे. उमेळा संघ अडचणीमधून बाहेर पडण्याचं नाव घेत नाहीये. सुरुवात 10 ते 11 धावांची पहिल्या षटकामध्ये झाली होती. तिथून मात्र मागील 2 षटकाचा खेळ जर आपण बघितला, मागील 11 चेंडूचा खेळ बघितला तर तब्बल 5 विकेट आल्यात. त्याच्यामध्ये ओव्हरऑल संघाचे 6 विकेट आल्यात. आणि ही बघा निनादचं षटक बघा कसं आहे. विकेट विकेट सिंगल आणि एकाच षटकामध्ये 2 वेळा ऑन हॅट्रिक असं खूप क्वचित बघायला मिळतं. निनादला संधी आहे ऑन हॅट्रिकची. निनाद ऑन हॅट्रिक आणि आता हॅट्रिकच्या बॉलवरती काय केलं, चेंडू मागे निघून गेला. मिस केलंय यष्ट्यांना, मिस केलंय बॅटने चेंडूला. आणि असं असताना षटक संपलं. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 वरती 6 उमेळा. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार हाथ या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. क्या बात आहे. बिपिनजी वर्तक आणि हर्षवर्धन वर्तक या दोघा बंधूंनी गायलेलं हे गीत कवी हर्षद जाधव यांनी रचलेलं हे गीत जे आपण ऐकतोय. क्रिकेटच्या वाढीकरिता किती योगदान एका गावाचं असू शकतं याचं लाख मोलाचं मार्गदर्शन. शेवटचं हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार मितेशच्या हातामध्ये चेंडू आडव्या पाठला. त्या चेंडूला खेळला. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक हितेश सोरगे चेंडूवरती आलाय. एकच धाव. आणि दुसऱ्या बाजूला हितेशने सांगितलं की मला दुसरी रन घ्यायची नाही. इथं 2 धावा सहज झाल्या असत्या परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना आता मोठ्या फटक्याने धावफलकाला वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या धाटणीनं रचण्याचा काहीसा मानस असावा म्हणून स्ट्राईक घेतली आहे. आणि हा कॉन्फिडन्स धावा बनवून देईल का? हो, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. कळायला मार्ग नव्हता. जर स्ट्राईक घेतली होती तर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा मानच का? आदरणीय सन्माननीय भूषणजी वर्तक यांचं शुभागमन झालंय. आता युती एंटरप्राइजेसला टक्कर देण्याकरिता भूषण दादा देखील आहेत. त्यामुळे बक्षिसांची खैरात जी खेळाडूंवरती पाहायला मिळेल. डीप मध्ये चालला चेंडू स्वीपर कव्हरकडे. एकेरी धाव अलॉंग विथ द कार्पेट. थेंबे थेंबे तळे साचे हेच काहीसं पाहायला मिळते बॅटिंग करताना टीम उमेड्याकरिता. वासळीच्या विपक्षामध्ये त्यांची जी बॅटिंग झाली ती कुठेतरी पाहायला मिळत नाहीये आगाशीच्या विपक्षामध्ये. दीर्घ काळासाठी थेंबे थेंबे तळेसाचं ठीक आहे. आता इथे शॉर्ट पिरियड मध्ये तुम्हाला धावा बनवायचे आहेत. म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 तरी मोठे फटके लावावे लागतील जेणेकरून तुमच्या गोलंदाजांना बळ येईल. त्या धाटणीची जर बॅटिंग केली तर उमेळा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या म्हणजे समाधानकारक स्थितीमध्ये बघायला मिळू शकतो. यावेळेला चेंडूने बॅटची आतली काढा घेऊन चेंडू निघून गेला. बॅकआउट स्क्वेअर लेग. सीमारेच्या जवळ तिथे सुद्धा नशिबाने दिली साथ. स्टॉप झालाय चेंडू. अन्वय म्हटल्यानंतर कदाचित तिथलं जागा भारावल्यासारखी असं म्हणावं लागेल. कारण अन्वयने तिथून एक चेंडू सुद्धा फेकला होता मगाशी. चेंडू वाढला तिथे 2 धावा संकल्पने कंप्लीट केला. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. सफल झाले होते. त्यानंतर पायावरच्या चेंडूला लेग फ्लिक केलं होतं. बॉटम हँडला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज केलं. आणि त्यानंतर बघा तिथल्या आउटफील्डने कशी साथ दिली आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये फील्ड झालाय. निनाद करवी तोपर्यंत 1 धाव येते. आणि एका धाब्याने धावफलक पुढे नेत असताना मितेशच्या या षटकामध्ये आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती 1 धाव येत असताना 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात काय घडतंय त्या चेंडूमध्ये. 21 वरती 6. शेवटचा अखेरचा 1 बॉल. 21 वरती 6 अशी अवस्था आहे बॅटिंग करत असताना. यावेळेस पहा. हो क्या बात है. ये तो जॉस बटलर और रवि अश्विन वाला बात हो गई है. शेवटचा बॉल आहे. मितेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना. हो
काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये तू मैं वाह क्या बात आहे. बॅट मधून रंग येत नाही परंतु स्वभावाने रंग आणतात खेळाडू. आणखीन एकदा डेड बॉल. नाही काही असो बाकीच्यांना तर मजा आली बघायला. मॅच किती धावा बनल्यात किती धावा नाही बनल्या मॅच कुठे आहे काय आहे त्यापेक्षा हे चित्र बघायला मजा येते. हो बाहेर निघणारा चेंडू पंचा वळतात येस इट्स वाईड 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 वाईड. तेरी चूक मेरी चूक आणि त्यानंतर मात्र ही अतिरिक्त धाव एक्स्ट्राचे रोपण येते बघा दुरून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला होता वाईड लाईनच्या थोडासा आतमध्ये तिथून बाहेर कट होत असताना जो गेलाय तो बिलकुल वाईडची सांगता होतीये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक निनाद चेंडू खाली. ओ वाडा कॅच सुंदर झेल टिपला गेला निनाद कडून. निनाद राऊतनं टिपला झेल आणि त्यानंतर संपला आकाशचा खेळ. 22 वरती धावफलक थांबलं. 7व्या विकेटचं पतन झालं आणि 23 लक्ष आता ठेवलं गेलंय आगाशी या संघासमोर उमेळ्याच्या माध्यमातून. क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी उद्योजक वाणगाव, राजा शेठ अँड ग्रुप, अभिजित सांगळे. थँक्यू. स्कोर कार्ड तुम्ही पाहू शकता. सागर 9 धावा, 1 धाव बनवली निशाननं. गौरवने 2 धावा, परेशनं 2 धावा. मोहनीश खातं उघडू शकला नाहीये. संकल्प 4 चेंडूमध्ये 4 धावा. मितेश देखील खातं उघडू शकला नाहीये. आकाशच्या 2 धावा. एकंदरीत धावा झाल्या 22 जिंकण्याकरिता 23 धावांचं आव्हान. आता जो आपण आवाज ऐकत होतो हर्षवर्धन आणि बिपिन वर्तक यांचा, या आवाजाबद्दल जर बोलायला गेलो तर मालवडेकरांचा हा क्रिकेटचा उपक्रम नव्हे तर दिवाळीच्या सणामध्ये तिकीट शो जो ठेवला होता दिवाळी पहाटच्या रूपानं. हाऊस, हॉटेल ग्रीन व्ह्यू, दीपेश वर्तक अर्थात राईट ट्रिक, पुरुषोत्तम कवळी, अजय भालचंद्र वर्तक, राऊत पोल्ट्री, क्लासिक कोल्ड स्टोरेज नितीन वर्तक, रोहन पाटील अर्थात पॅशन माइंड्स, वर्तक फार्म हाऊस अर्थात निखिल वर्तक, वर्तक फिटनेस प्लॅनेट अर्थात भूषण वर्तक, युरो पॉवर, रिद्धी फूडोवर्स, रियांश सागर म्हात्रे, युगा वर्तक, भरत वर्तक, निशांत नाईक, राजेश आत्माराम वर्तक, एम फिदा हुसेन, वरुण पुरंदरे, क्लॅपेश रॉड्रिक्स, अनिकेत बार अँड रेस्टॉरंट, राज बिल्डर्स, जितेंद्र वर्तक, सचिन पाटील, विवेक म्हात्रे, प्रमोद भांडवलकर, सागर पाटील, कुणाल पाटील, हॉटेल झील अँड रुमाव केटरर्स, कॅरोलिन एंटरप्राइजेस, भार्गव कवळी, अदिती कवळी, साहस स्पोर्ट्स अकॅडमी. थँक्यू. आदरणीय सन्माननीय राजेशजी वर्तक यांचं शुभागमन झालंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तर आपण या आवाजाबद्दल ऐकत होतो हर्षवर्धन आणि बिपिनजी वर्तक या 2 बंधूंचा आवाज. या आवाजाची ओळख निर्माण करण्याकरिता जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला होता आमच्या मालवडेकरांनी, तब्बल 700हून अधिक लोकांनी ज्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तिकीट शो असून देखील अगदी लोकांची मागणी होती की आम्हाला अजून तिकीटची आवश्यकता आहे. हाऊसफुल शो जो दिवाळी पहाटचा पाहायला मिळाला आणि एकंदरीत एक दर्जेदार कार्यक्रम आपल्याला अनुभवायला मिळाला. या जर स्पर्धेचा विचार केला तर आज आपल्याला या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरिता प्रमुख पाहुण्या लाभणार आहेत. सुलक्षणा नाईक मॅडम ज्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यष्टीरक्षक राहिल्या. तब्बल 5 विश्वचषक ज्यांनी भारतीय संघाकरता खेळली. तब्बल 2002 ते 2013 या संपूर्ण इंटरनॅशनल करिअर दरम्यान त्यांनी 2 कसोटी सामने, 31 T20 सामने आणि 46 वनडे सामने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ज्यांनी मुंबई आणि रेल्वे अशा 2 संघाचं प्रतिनिधित्व केलं. आणि सध्याच्या घडीला त्या मेंबर ऑफ द क्रिकेट ॲडवायझरी कमिटी ॲट द BCCI या हुद्द्यावरती कार्यरत आहेत आणि ज्या आज अर्नाळ्याला स्थित आहेत, ज्या मूळच्या अर्नाळ्याच्या आणि मुंबईमध्ये असणाऱ्या या सुलक्षणा मॅडम आज आपला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभणार आहेत. चला पाठलाग होणार आहे धावांचा, तो अर्थातच 23 धावांचा पाठलाग करण्याकरिता मितेश आणि त्याच्या साथीनं हितेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल यावेळेस फेस करत असताना मितेश कट केलाय बॉलला.
बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चालला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, सीमारेषा पार आलाय उत्तम ज्वेलर्स चौकार. काय फटका खेळला होता या वेळेला. प्रिव्हियस बॉलचा आपण विचार केला तर थोडंसं जरूर टॉच झाला बॉल आणि ऑन द टूस खेळत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट गौतम गंभीरची आठवण करून देणारा फटका. पहिलाच बॉलवर उत्तम दर्जाचा चौकार पाहायला मिळतोय. पुढील बॉल ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर आहेत डीप मिड विकेट वरून फेकी येईल तत्पूर्वी सिंगल मेल. मितेशच्या बॅटमधून मितेश आणि हितेश अशी ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयासाठी 18 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 5 रन झालेत स्कोर कार्डवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. पाच रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना संकल्पनाने विकेट घेईल का. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. नियंत्रण मध्य स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 रन जरूर आणि दुसरी धाव सुद्धा डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. 2 धावा मिळतील. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आगाशी टीमची जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. फक्त एक आगाशी टीम खेळते तर सिंगल डबल जेव्हा प्राधान्य घेत आहेत तर टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. कारण उत्स्फूर्त देतील तर फलंदाज अजून चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतील. हे चेअरअप आहे. हा तुमचा बॅटरी बॅकअप आहे. म्हणजेच एखाद्या खेळाडूला जर तुम्ही प्रेक्षक वर्ग साथ देतील तर ते तुम्ही बॅटरी बॅकअप आहात. म्हणून टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक रनवर प्रत्येक बॉलवर यायला हवा. कारण होम ग्राउंडवर संघ खेळतोय. डेफिनेटली यावेळेचा बॉल पाहिला तर ग्लान्स करायचा होता परंतु जास्त बाहेर चालला. पंच खालीच सर वळतात. वाईट बॉलचा इशारा. 8 धावा धावपलकावरती. 23 धावांचा पाठलाग करत असताना तेवढंच मोठे फटक्यांची आवश्यकता नाहीये. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जात नाहीये. फक्त सिंगल डबलला बॅकअप केलं जातंय. लक्ष केंद्रित केलं जातंय. आगाशीचा विचार केला तर पहिल्या पर्वाचा विजेता राहिला होता आगाशी. आणि याच संघासमवेत सकाळचा बोईसरचा चिंचणीचा खेळाडू केतन देखील आपला पाहायला मिळाला होता. यावेळेस कव्हरमध्ये फोर्स केलं चेंडूला. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरवरून खेळाडू येईल. तदुवर हितेशने 1 धाव कंप्लीट केली आहे. धावफलक 1 धावेने वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 9 वरती. कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण नाहीये. कारण जर पाहिलं तर 23 धावा कंप्लीट करायच्या 24 चेंडूंमध्ये. आणि या मैदानावरती खूप मोठं आव्हान नाहीये ते माहिती आहे टकू आणि त्याच्या साथीला मितेशला. पुन्हा एकदा संकल्प सज्ज होतोय. यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. गौरव आहे त्या ठिकाणी डीपमध्ये. चेंडू उचलून फेक करेल. दुसऱ्या धावेकरता वळले आहेत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलला हितेशनं आणि सोबतच मितेशनं. दुहेरी धावांमध्ये धावफलक जाऊन पोहोचतंय 11 वरती. 23 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात. 11 धावा धावफलकावरती. चांगला हाईटचा उपयोग केला गेला. ज्या पद्धतीने 2 धावा जिथे सिंगल होते तिथे डबल कन्वर्ट कशी करायची याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, गुड कॉलिंग आणि दोन्ही फलंदाजांमधला आत्मविश्वास. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इयन मॉर्गनची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. लेग बायचा इशारा येतोय खाली सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. आता काही निम्म्या धावा झाल्यात. 12 झाल्यात आणि केवळ 11ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. असेही सामने गोलंदाजांनी आपल्या बाजूकडे वळवलेत परंतु त्याकरिता तुमच्या शरीरापेक्षा मनाची ताकद अधिक असणं गरजेचं आहे. कारण तुमची मानसिक क्षमता ही या मॅचमध्ये तुम्हाला बांधून ठेवू शकते. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कशा पद्धतीचा खेळ रंगवताय ते देखील तेवढंच गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली राईट. ज्या पद्धतीने तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात याला महत्त्व नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा गुणवत्ता दाखवतील तेव्हा तुम्हाला प्रेक्षक वर्ग अक्षरशः डोक्यावर घेईल. काल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पाहिलं ठाणे रायगड काय जबरदस्त आपण पाहिलं. रेस्ट ऑफ इंडिया आणि ठाणे रायगडने बाजी मारली आणि भावेश पवार 1 चेंडू आणि 2 रनची आवश्यकता असताना काय जबरदस्त थरारक चित्त थरारक सामना रंगताना पाहायला मिळाला. ही ओळख आहे त्या स्पर्धेची. गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रितेश हलक्याशा हाताने. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत मितेशची राहिले
सगळे रायमिंग वर्ड्स या वेळेला यमक जुळणारे शब्द आहेत. मितेश, हितेश, प्रितेश. तिहेरी संगम. प्रितेश, मितेश आणि हितेशचा तिहेरी संगम पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 झाल्यात धावफलकावरती. 10 धावांची गरज आहे. निश्चितच 10 धावांची आवश्यकता असताना प्रितेशचा बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय चेंडू अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव पूर्ण होते धावफलकावरती. एक धाव वधारतीये धावफलकावरती. 14 धावाच्या पद्धतीने घरच्या प्रेक्षकांना सामना हवा होता ना तो कुठेतरी रंगताना दिसला नाहीये. कारण जर पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटर राहिले बॅटिंग करत असताना टीम उमेळे आणि त्याचा फायदा मात्र आगाशीकरांना झाला. 14 धावा कारण इथून जर सामन्यामध्ये विजयी होतोय आगाशी संघ तर मथाणे संघासमोर 2 हात करावे त्यांना लागणार. हे देखील विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय पहा. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क अजिबात घेतलेली नाहीये. कोणत्याही पद्धतीची घाई गडबड पाहायला मिळाली नाहीये. दोन्ही बॅटरच्या दरम्यान योग्य ताळमेळ पाहायला मिळतोय सांघिक धावफलक 14 वरती. मितेशला पाहिल्यानंतर मला विनायक भोईरची आठवण येईल जो अर्नाळ्याचा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग स्टान्स त्याची खेळण्याची शैली आपल्याला पाहायला मिळते ॲब्सोल्युटली सुपर्ब आपण पाहू शकाल. 15 रन झालेले आहेत आणि या वेळेला मात्र हितेश बॅटिंग करत असताना काय फटका खेळला होता. 1 रन मिळेल. हितेशची जी हाईट आपल्याला पाहायला मिळते पर्सनॅलिटी आहे त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे असे सितारे येऊन गेले. विनय सिंग छोटेला आपण पाहिलं. त्यानंतर संतोष सक्सेना या खेळाडूला आपण पाहिलं आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अजित मोहिते या खेळाडूची सुद्धा त्याच पद्धतीने पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे हे सातत्याने पाहायला मिळतात. 16-0. 16 धावा झाल्यात. 7ची गरज आहे. फुलटॉस यावेळेस मात्र ऑनसाइडला टर्न करायचा होता. फोर्स केलं स्वतःला ताकद लावण्यामध्ये. बॅट अगोदर फिरली. बॉल उशिरानं डिलिव्हर झाला. डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून 5 बॉलमध्ये प्रितेशनं केवळ 4 धावा खर्ची घातल्यात. चांगली गोलंदाजी राहिली परंतु टीम टोटल जर पाहिली तर त्याची कमी राहिली आणि त्यामुळे त्याचा संघ आपोआपच बॅकफुटवरती राहिलाय. शेवटचा अखेरचा 1 बॉल प्रितेशचा. हा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बॉल बॅक ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी झाली जरूर. पंच कळत आहेत. 3ऱ्या पंचानं आता तुम्हालाच यावं लागणार आहे. आयोजक कमिटी आपण या कारण आता 2च पंच आपल्याकडे आहेत त्यामुळे निर्णय घेणं आपल्या अनिश आहेत. चला ॲज अ 3rd अंपायर म्हणून आपण अनिशला इथून पुढे पाहूयात. सोळा धावा धावफलकावरती असताना 3ऱ्या पंचांच्या वॉट अ टायमिंग टीम दैदीप अँड कंपनी. दैदीपच्या कॅप्टनशिप मध्ये हे खेळाडू घडले आहेत ना त्यामुळे दैदीपचं नाव घेणं गरजेचं आहे. दैदीप आता आगाशीच्या टीम मध्ये खेळतोय. साध आणि त्याच्या सोबत देविश हे 2 खेळाडू पाणी पुरवतील. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. इन फ्रेम फोकस केलं गेलंय वॉर रूम मध्ये. अनिश आणि निनाद आहेत. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. 16 अगोदरच धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना इथून 17 होतील की खतरा असेल हे देखील कळवलं जाईल. चला इथून मात्र सज्ज राहायचंय. टीम शिवांश स्पोर्ट्स मथाणे टॉस करिता दीपेश चौधरी अँड कंपनी आपण सज्ज राहायचंय. चला बॅटर सेफ असेल की बॅटर आउट असेल हा निर्णय देखील आपल्यापर्यंत पोहोचेल. शिवांश स्पोर्ट्स टीमच्या आपण पाहतायत उपस्थित झालेले आहेत दीपेश चौधरी, अमित पाटील अण्णा यांना आपण पाहतायत. गेल्या वर्षाचे विजेते संघ म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दबदबा कायम राखतील का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये जानवी 11 ब्रदर बंदर पाखाडी टीम आणि OUT आउट डिसिजन. फलंदाज बाद पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा प्रेझेंट अथर्व पाटील. आणि आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत कोणता संघ पुढे येईल याकडे लक्ष असणार आहे. विनर टीमला खेळावं लागेल. शिवांश स्पोर्ट्स सुमित मिसाळ
ते स्वतः या ठिकाणी आलेत मताने टीम साठी कॉपरेट करण्यासाठी आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. म्हणजेच ज्या वेळेला ऋग्वेद या वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी अजून सुद्धा 7 रनची आवश्यकता आहे, फक्त म्हणून चालणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे गेलंय. अशातच आता आपण पाहता टॅलेंटेड खेळाडूचा भरणा हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट पुढे आलेत, परंतु जो रिस्पेक्ट आहे ना सिनियर खेळाडूंचा तो मात्र कुठेतरी डावळला जातो. त्यामुळे येणाऱ्या पिढीला हेच सांगू इच्छितो की फक्त आपण सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा. तर तुम्हाला 12 मध्ये जागा मिळाली नाही म्हणून राग रुसवे करू नका. तर तुम्ही या चांगलं क्रिकेट खेळा, तुम्हाला एक ना एक दिवस संधी जरूर दवडून मिळेल. त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. लेट्स सी 12 बॉल 7 ची आवश्यकता. ऑन साईडला ऋग्वेद ज्या वेळेला बॅटिंग करतो ना त्यावेळेला थॉमस डायची आठवण येईल अशा पद्धतीने त्याची पर्सनॅलिटी पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या खेळाडूला आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला त्याचं प्रेरणास्थान म्हणून आपण अनेक आयडियल आपल्या डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतात. तुम्ही फक्त खेळाडू ॲज अ प्लेअर म्हणून जर बनलात तर ते चुकीचं ठरेल, परंतु ॲज अ तुम्ही स्पोर्ट्समॅनशिप प्लेअर म्हणून बनलात तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल कट केलाय, डीप मध्ये चाललाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चूक करेल. क्रिकेटमध्ये फुटबॉल त्यानं दाखवला, त्यामुळं हितेशला 2 धावा मिळतील. दुहेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 19 या आकड्यावरती. ऋग्वेदचा तुम्ही सर उल्लेख केला. ऋग्वेदकडे लेदर बॉल क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे आणि सातत्यानं ऋग्वेदनं खूप चांगली कामगिरी केली आहे. धावफलकावरती 19 धावा असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन असताना कट केलं. एकेरी दुहेरी धावेला फोकस केलाय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळले नाहीयेत कारण आवश्यकता नव्हती आणि त्या पद्धतीचा खेळ राहिलाय. चला शिवांश स्पोर्ट्स मताने कर्णधार आपण सज्ज राहायचंय. यानंतर लगेच टॉस होणार आहे. यावेळेस पहा ओहो चुकीचं कॉलिंग झालं. थोडंसं चुकीचं कॉलिंग. यावेळेस मात्र हितेश नाराज आहेत, थोडेसे थांबावं लागेल. इथं मात्र विकेटच्या स्वरूपात होत आहे पतन. गॉन. एकवीर आई आम्हा कोल्यांची काळजी तिला साऱ्या भगतांची. 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 थँक्यू. 20 धावा धावफलकावरती. चला अधिकचा वेळ जातोय या मॅच मध्ये, याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोलवाट टाकलेला हा चेंडू यावेळेस मात्र खोदून काढलाय ऑन साइड वरती. एकेरी धावेकरिता धावफलकावरती 21 धावा होत आहेत. आमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये ज्या महिला बसल्यात ना त्या डिमांड करतायत की गोलंदाजाला रिमांड वरती घेणं गरजेचं आहे, तेव्हा कुठे टाळ्या वाजवायला मजा येणार आहे. या एकेरी दुहेरीने तेवढीशी गंमत येत नाहीये त्यांना, कारण घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्याकरिता आणि बक्षिसांना प्रोत्साहित करण्याकरिता फटकेबाजी देखील होणं गरजेचं आहे. ऋग्वेद स्ट्रायकर यांकडे गती कमी केली. स्टायलिश कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये चाललाय चेंडू. गौरव पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतील. केवळ 1 धाव मिळते. स्कोअर लेवल 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 धावेची आवश्यकता.
थँक्यू डीजे मास्टर. 6 बॉल 1 धावेची आवश्यकता. मितेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. हितेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 1 ची गरज. फुल केलाय यावेळेस चौकाराने, उत्तम जलद चौकाराने सामना संपवलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आगाशी. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम उमेळा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे, भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सोबतच आपला सन्मान देखील स्वीकारायचा आहे. चला जाऊया टॉस कडे. ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील या गटातील शेवटचा अखेरचा सामना आणि या सामन्याची नाणेफेक करण्याकरिता आदरणीय सन्माननीय नूतन मॅडम आमच्या सोबत दाखल झाल्यात. नूतनची वर्तक यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. आजच्या या गटातील शेवटचा सामना